महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान असलेल्या भागांमध्ये विदर्भाचा समावेश होतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे। अमरावती शहरात सकाळपासूनच उन्हाची झळ जाणवू लागली असून दुपारच्या वेळी तापमान अधिक वाढत आहे। त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमधील सिग्नलवर थांबलेल्या वाहन चालकांचे आणि नागरिकांचे हाल होताना दिसत आहे। सिग्नलवर उभे असताना डोक्यावर कडक ऊन पडत असल्याने नागरिक त्रस्त झालेत। अनेक जण उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर शॉल, दुपट्टा, स्कार्फ तसेच हेल्मेटचा वापर करीत असताना दिसून येतात। विशेषतः दुचाकी चालकांना उन्हाचा सर्वाधिक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे। काही नागरिकांनी डोक्यावर रुमाल बांधलेले तर काहींनी चेहरा पूर्णपणे झाकलेला दिसत आहे। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अशी परिस्थिती असल्याने एप्रिल आणि मे महिन्यात तापमान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान डॉक्टरांनी नागरिकांना उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि शक्यतो दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे असा सल्ला दिलाय। मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अमरावतीत उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे। त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत उन्हापासून स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे। आजची जी आहे 6 तारीख आहे आणि मार्च महिन्याच्या 1 तारखेपासूनच उन्हाळ्याला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असल्याची एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अमरावती शहरामध्ये सिग्नलवर असेल किंवा इतर काही ठिकाणी सुद्धा नागरिक थांबण्यास सुद्धा यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, कारण उन्हाचे चटके यावेळी जाणवायला सुरुवात झालेली आहेत। आणि आता घराबाहेर निघताना सुद्धा नागरिक तोंडाला मास्क असेल किंवा डोक्याला दुपट्टा, स्टॉल वापरायला सुद्धा सुरुवात केलेली आहे। सिटी न्यूजच्या माध्यमातून सुद्धा सर्व आमच्या प्रेक्षकांना आम्ही आवाहन करतो की घराबाहेर निघताना आपली सुरक्षा घेऊनच आपल्या घराबाहेर निघावं आणि निरोगी राहावं। कॅमेरामन मोहन विश्वकर्मासह मी रोहित कळे, पाहत राहा सिटी न्यूज अमरावती।